हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युद्ध करण्यास इच्छुक असे माझे पुत्र आणि पांडव एकत्र आले आहेत. त्यांनी काय केले? राजन, पांडवांची सेना युद्धासाठी उभी पाहून राजा दुर्योधनाने आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडे जाऊन हे शब्द सांगितले. गुरुवर्य, पांडुपुत्रांची मोठी सेना बघा, ती तुमच्या शिष्य असलेल्या दृष्टद्युम्नाने नीट उभी केली आहे. 4 ते 6 त्यात भीम आणि अर्जुनासारखे बलवान धनुर्धारी युयुधान, विराट, राजा द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, काशीचा राजा, पुरुजित, कुंतीभोज, शैब्य, युधामन्यू, उत्तमौजा, सुभद्राचा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र असे सारे महारथी उभे आहेत. आमच्या सैन्यातील प्रमुख वीर देखील ऐका. तुम्ही स्वतः भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, भूरिश्रवा आणि इतर अनेक धनुर्धारी माझ्यासाठी प्राण देण्यास तयार आहेत. आमचे बल भीष्मांनी संरक्षित असल्यामुळे असीम आहे, पण पांडवांचे बल भीमांच्या नेतृत्वाखाली मर्यादित आहे. म्हणून सर्वांनी आपल्या ठिकाणी उभे राहून भीष्मांचे रक्षण करा. त्यावेळी पितामह भीष्मांनी सिंहनाद करून शंख फुंकला. मग एकदमच शंख, नगारे, ढोल, भेरी व गोमुख यांचे जोरात आवाज झाले. त्यानंतर श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख फुंकला. अर्जुनाने देवदत्त, भीमाने पौंड्र, युधिष्ठिराने अनंत विजय, नकुलाने सुघोष, सहदेवाने मणिपुष्पक असे शंख फुंकले. काशीचा राजा शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि अभिमन्यू यांनीही शंख फुंकले. त्या निनादाने आकाशपृथ्वी दुमदुमली आणि कौरवांचे हृदय दडपले. त्यावेळी कपिध्वज अर्जुनाने धनुष्य उचलले आणि श्रीकृष्णाला म्हणाला, हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करा. मी पाहतो कोण या युद्धासाठी आले आहेत आणि मला कोणाशी लढायचे आहे. श्रीकृष्णांनी रथ सेनांच्या मधोमध नेऊन भीष्म, द्रोण आणि इतर कुरुश्रेष्ठांसमोर उभा केला आणि म्हणाले, हे पार्थ, पहा, हे सारे कुरु इथे जमले आहेत. तेव्हा अर्जुनाने दोन्ही बाजूंच्या सैन्यात उभे असलेले पितर, आजोबा, गुरु, मामेभाऊ, पुत्र, नातू, मित्र, सासरे, सुहृद पाहिले. त्यांना पाहून अर्जुन दयाळूपणाने व्याकुळ झाला आणि म्हणाला, हे कृष्णा, माझे अंग शिथिल होत आहे, मुख कोरडे पडत आहे, शरीर थरथर कापत आहे, केस उभे राहत आहेत, गांडीव हातातून सुटतो आहे, मन भ्रमित होत आहे. मला शुभ काही दिसत नाही. नातेवाईकांचा वध करून राज्य, सुख व विजय मला नको आहे. ज्यांच्यासाठी हे हवे होते तेच युद्धभूमीवर प्राण द्यायला तयार उभे आहेत. गुरुजन, पितर, पुत्र, आजोबा, मामे, स्वशूर, नातू व इतर नातेवाईक, त्यांना मारायचे माझे मन नाही. जरी यासाठी 3ही लोकांचे राज्य मिळाले तरी. अहो, आम्ही फार मोठे पाप करायला निघालो आहोत. राज्यसुखाच्या लोभामुळे आम्ही आपल्याच बांधवांना मारायला सज्ज झालो आहोत. धृतराष्ट्रांचे पुत्र शस्त्रांनी सज्ज होऊन मला निरस्त्र असताना मारले तरी माझ्यासाठी तेच अधिक चांगले आहे. संजय म्हणाला. असे बोलून अर्जुन रथावर बसला. त्याने धनुष्यबाण